इतके सारे नैवेद्य किती आहे माहिती आहे का? 40 ते 45 का बनवलेले सांगते. तर आज होती आमच्या गावची यात्रा आणि यात्रा म्हटलं की घरात सकाळपासूनच लगबग असते. यात्रेच्या आधी पण तयारी चालू असते आणि यात्रेच्या दिवशी पण अगदी अशाच प्रकारे तयारी चालू असते. गावची यात्रा आणि पुरणपोळी हे एक वेगळं समीकरण आहे. जुन्या काळापासूनच चालत आलेल्या ह्या रूढी परंपरा आहेत. यात्रेच्या दिवशी प्रत्येक देवाला नैवेद्य ठेवलाच पाहिजे ही आपली परंपरा आहे आणि त्याचसाठी आम्ही बनवलेले इतके सारे म्हणजेच 45 नैवेद्य. छान असा पुरणपोळीचा पारंपरिक स्वयंपाक तयार झाला आणि त्यानंतर मी गेले गावातल्या प्रत्येक मंदिरामध्ये देवांना नैवेद्य ठेवण्यासाठी. सगळीकडे क्रिशाला आणि त्रिशाला घेऊन गेले कारण त्यांना पण ह्या सगळ्या रूढी परंपरा माहीत झाल्या पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आम्ही आलो आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये, ते म्हणजे खंडोबाच्या मंदिरामध्ये. इथे गेले 7 दिवस रोज कीर्तन असतं आणि कीर्तन झाल्यानंतर रात्री असतो महाप्रसाद. तर त्याच्यामध्ये आज आम्ही पण गेलो होतो कीर्तनाला आणि आज रात्री आम्ही घेतला महाप्रसाद. तर आजचा दिवस अशा प्रकारे मस्त गेलेला.